नमस्कार. आज आपला कार्यक्रमाचा जो विषय आहे आजच्या परिसंवादाचा, मराठी चित्रपटांचा बदलता चेहरा. एक लक्षात येतंय आपल्याला की मराठी सिनेमा हा मागच्या 70-80 वर्षामध्ये वेगवेगळ्या लाटेतून वेगवेगळ्या वेवमधून गेलेला आहे. पण 2010 नंतरचा जो आपण सिनेमा बघतो त्यामध्ये आपल्याला अत्यंत वेगळ्या पद्धतीचा आशय, वेगळ्या पद्धतीच्या कहाण्या, एक अत्यंत वेगळ्या जॉनरच्या स्क्रिप्ट आपल्याला दिसतंय. नाव जर घ्यायचं म्हटलं आपण तर सैराट, किल्ला, फॅन्ड्री, देऊळ, वळू, एलिझाबेथ एकादशी, नटसम्राट, वाळवी, आत्मपॅम्पलेट, स्थलपुराण, स्थळ आणि आता सावरगोंड. तर हे जे सिनेमे आहेत त्यापैकी 2 डायरेक्टर आपल्या सोबत आहेत. आत्मपॅम्पलेटला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. बर्लिन मध्ये तो सिनेमा दाखवला गेला होता आणि आता अत्यंत प्रतिष्ठेचा सनडान्स मध्ये आपल्याला तो एक अल्टरनेटिव्ह सिनेमाचा सगळ्यात मोठा एक मापदंड समजला जातो जो फेस्टिवल, तो पुरस्कार रोहनला मिळालेला आहे. तर ह्या अनुषंगानेच आपण आज चर्चा करणार आहोत की मराठी सिनेमातला आशय, कंटेंट तो किती बदलला आहे, कसा बदलतोय आणि तो लोकांपर्यंत पोहोचतोय का आणि पुढे जाऊन त्याला आपल्याला कशा पद्धतीने अजून त्याचा विकास आपल्याला करता येईल. तर त्यासाठी सुरुवातीला मी रोहनलाच विचारू इच्छिते की कारण इट्स व्हेरी फ्रेश नाव आणि कसं वाटलं त्यापेक्षा तो अनुभव की आपण इतक्या जिकरीने एक मराठी सिनेमा बनवतो आणि एका मोठ्या प्रक्रियेतून जातो आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर त्याला रिकग्निशन मिळतं. हे किती म्हणजे कसं आहे तो अनुभव जो आहे तो किती समृद्ध करणारा वाटतो? मला वाटतं की खूपच समृद्ध करणारा वाटतो. कारण एकतर तिकडे जेव्हा तुम्ही जाता तिकडचा जो ऑडियन्स आहे तो काही एका प्रकारचा सगळ्या जगभरातून तिकडे तो ऑडियन्स जेव्हा येतो आणि तिकडे जेव्हा ते एक मराठी फिल्म बघून ती जी एका छोट्या खेड्यात म्हणजे जी स्टोरी आहे ती एका छोट्या खेडेगावात होते आणि त्यात स्पेसिफिक आपले जे सुटका जगातले रिच्युअल्स आहेत ते सगळे जे काही दाखवलं आहे ते बघूनही ते त्या इमोशन्सशी कनेक्ट होतात. आणि म्हणजे तिकडे मी प्रीमियरच्याच दिवशी फिल्म जेव्हा संपली तेव्हा काही अमेरिकन बायका ज्या मला वाटतं त्यांच्या त्या 75+ असतील त्या आल्या माझ्याकडे आणि त्या म्हणाल्या त्यांना खूप आवडली फिल्म आणि त्याही म्हणाल्या की आम्हाला आई आणि मुलाचं नातं खूप आवडलं. तर ते जेव्हा तुम्हाला असे काही शेअर करतात त्यांचे एक्सपिरियन्स तेव्हा तुम्हाला कळतं की एक जेव्हा तुम्ही ह्युमन गोष्ट सांगता तितक्याच ऑनेस्टीने ती जगभरामध्ये कोणालाही मग ते लोक कनेक्ट होतात तुमच्या फिल्मशी आणि त्या लोकांकडून हे आपल्या एका मराठी फिल्मबद्दल असं ऐकणं. आणि एक तर संडान्समध्ये मराठी फिल्म कधी गेली नव्हती त्यामुळे ते जेव्हा ती तिकडे गेली आणि त्याच्याबद्दल जेव्हा तिकडचे लोक इतकं काही भरभरून बोलत होते तेच मला वाटतं खूपच तुम्हाला इन्स्पिरेशन देणारं ठरतं आय थिंक. तुमचा सिनेमा सुद्धा आशिष पहिलाच सिनेमा होता आत्मपॅम्पलेट. त्याला पुरस्कार मिळाला ही वेगळी गोष्ट, पण एक अत्यंत वेगळ्या धाटणीचा सिनेमा मराठी प्रेक्षकाला बघायला मिळाला अनेक वर्षानंतर. तर त्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? या सिनेमासाठी मला पुश करण्यात आलं. मग या सिनेमासाठी मला मधुगंधा कुलकर्णी नावाची आमची जी एक लेखिका आहे आणि प्रोड्युसर आहे तिने मला पुश केलं सगळं. म्हणजे आता हे आत्मपॅम्पलेट तुम्हाला ज्यांनी कोणी बघितलं असेल ऐकू येतं? सो आत्मपॅम्पलेट ज्यांनी कोणी बघितलं असेल त्यांना लक्षात आलं असेल की आशिष बेंडेची गोष्ट आहे, म्हणजे माझीच गोष्ट आहे. आणि माझे जे अनुभव आहेत लहानपणापासूनचे त्याच्यावरती सिनेमा होईल किंवा आपण सिनेमा करूयात ही कल्पना कधीच नव्हती मनामध्ये. आणि मी परेश मोकाशी बरोबर बरेच सिनेमे त्याला असिस्ट केलेत वर्षानुवर्ष. म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी हा माझा पहिला सिनेमा होता ॲज अ असोसिएट डिरेक्टर. इथपासून ते वाळवीपर्यंत जेवढे सिनेमे आले त्या सर्व सिनेमांना मी असोसिएट म्हणून काम करत होतो. पण या सगळ्या प्रवासामध्ये परेश मधुगंधाबरोबर गप्पा मारताना मी हे लहानपणीचे किस्से कहाण्या सांगायचो. तर एक दिवस मला मधुगंधाने असं फोर्स केलं की तू हे जे बोलतोयस ना त्याच्यावरती एक सिनेमा होऊ शकतो, तू एक गोष्ट लिही. म्हटलं अरे कुठे स्क्रिप्ट रायटिंग मला ते काही जमणार नाही. तर ते म्हटले नाही तू गोष्ट तर लिही, बाकी स्क्रिप्टचं आपण बघू. तर मला वाटलं की ही आपलं बोलून सोडून देईल
पण कालांतराने मी ती काही दिवसांनी मग फॉलोअप घ्यायला लागली, कुठपर्यंत आलंय, आणि जोवर तू आता ती गोष्ट लिहिणार नाहीस तोवर तू माझ्या घरी पाऊलही ठेवायचं नाही, अशा प्रकारची धमकीच तिने मला दिली. त्याच्यानंतर म्हटलं हे जरा सिरियस व्हायला लागलंय. एक दिवस मी म्हटलं चला बघूयात, प्रयत्न करून. तर मी बसलो लिहायला. तर अर्थात हे माझा अनुभव विश्वातनच येणार असल्यामुळे ते खूप पटापट माझ्याकडे लिहून झालं. एक 10-15 पानी गोष्ट मी लिहिली, आमच्या या मित्रमैत्रिणींना पहिल्यांदा ऐकवली, तर त्यांनाही त्याच्यामध्ये काहीतरी गंमत वाटली आणि त्याच्यात तो एक फॉर्मही आम्हाला सापडला, म्हणजे फर्स्ट पर्सन नरेशनचं, कारण ती माझीच गोष्ट असल्यामुळे. आणि ते गोष्ट लिहितानाच एखाद्या पॉलिटिकल इव्हेंट बरोबर ती गोष्ट जोडण्याचं जे एक शैली होती ती त्याच्यामधनंच तयार झाली. पण अर्थातच ती एक जात व्यवस्था आणि या सगळ्या गोष्टीवरती भाष्य करणारी असल्यामुळे जे टिपिकल त्याचं जे एंडिंग होतं की सिनेमा अशा प्रकारची लव्ह स्टोरी, अशा प्रकारचा सिनेमा शक्यतो ट्रॅजेडी एंडिंगच असतो, तर तशा पद्धतीचीच ती गोष्ट ट्रॅजिक एंडिंगच होती. पण मग हे जेव्हा परेश मोकाशीच्या हातामध्ये ही गोष्ट आली आणि मग त्यांनी ते लिहायला सुरुवात केली, तर मग आम्ही डिस्कशन केलं की ह्याचा अप्रोच कसाला असला पाहिजे, काय असलं पाहिजे. तर ओव्हर द टॉप शैली ह्याची असावी. या सिनेमाला आपण ॲक्शन सिनेमासारखंच ट्रीट करूयात. त्याच्या म्हणजे शूटिंग शैलीपासून ते जे काही त्याच्यामध्ये कलाकार ज्या पद्धतीनं वागणार आहेत, आणि मग ह्याला साजेसा एंडिंग काय असेल, एक युटोपियन वर्ल्डची कल्पना आपण करूयात. अशा पद्धतीने मग हा सिनेमा परेशनी मग त्याच्या लेखणीतनं लिहिला. आणि मग अर्थातच हे सगळं करत असताना हा खूपच एक्सपेरिमेंटल प्रकार आहे. अशा प्रकारचा सिनेमा आपल्या आसपास शक्यतो मराठी भाषेमध्ये बघायला मिळत नाही. पण तरी सुद्धा एक रिस्क म्हणून आम्ही ते करायचा प्रयत्न केला आणि तो आल्यानंतर लोकांनी अप्रिशिएट केला. हे खरंच म्हणजे आमच्या टीमचं आणि आमच्या लेखकाचं कौतुक आहे, बाकी काय. खरं म्हणजे एका श्वासात संपणारा सिनेमा आहे तो. कारण तुम्ही जर थोडंसंही लक्ष इकडे तिकडे गेलं की ते डायव्हर्ट होतं. पण जर ऑन अ सिरियस नोट आपण बघतो की साऊथमध्ये पा रणजित असू दे, वेट्रीमारन असू दे, किंवा आता अलीकडे नीरज घायवान असू दे, त्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा बघतो की ते लोक त्यांच्या कथा सांगतायत, सोशल कॉमेंटरी करतायत, प्रतीकांचा वापर करतायत, त्या पार्श्वभूमीवर रोहन आणि आशिष तुम्ही तुमच्या कहाण्या सांगतायत, तर हा एका साचबद्ध जो मराठी सिनेमा होता त्याला कुठेतरी असा मोकळा श्वास घ्यायला लावणारा हा प्रकार मला वाटतो. तन्मयी, तुमचं यावर काय मत आहे? कारण बिईंग प्रोड्युसर तुम्ही अशा कहाण्या बघता, तर तुम्हाला काय वाटतं की का आपण हे प्रमोट केलं पाहिजे, किंवा तुम्ही निवडता कसं? मला एक गोष्ट फक्त क्लिअर करावीशी वाटते की मी निर्माती म्हणजे मी इंडिपेंडेंटली काही प्रोड्यूस नाही केलेलं आहे. तुम्ही ही नावं ऐकली असेल, जिओ स्टुडिओज, झी स्टुडिओज, तर तिथे काही माणसं जी बसतात, आणि सोनी लिव्ह, तर तिथे त्या सिस्टीममध्ये एका डिसिजन मेकिंग पोझिशनला की नाही आता पुढचे मराठी चित्रपट किंवा शोज कुठले असावेत, कुठले करावेत, कसे करावेत, या प्रोग्रामिंग टीमचाही भाग होते. या दोघांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, तर त्यांनी असं काही रिव्हर्स इंजिनिअरिंग करून की आता आपण काहीतरी ब्रेक करूया आणि असं नाही सांगितलं. त्यांनी त्यांच्या खूप पर्सनल गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि या कायम जेव्हा जेव्हा हे घडलं आहे, जेव्हा हे नागराजच्या बाबतीत पॅन्ड्रीमध्ये त्यांनी जेव्हा तो करायला गेला, तेव्हा त्यांनी तो बार सेट केला आहे. तर हे आउटलायर्स आहेत. त्यांना तुम्ही कुठल्या त्यांनी, मला नाही वाटत की त्यांनी आधी काही ठरवलं असेल की नाही आता काहीतरी करायचं आहे आपल्याला. असं कधीच कुठल्याच गोष्टीची किंवा चित्रपटाची सुरुवात अशी होत नाही असं मला वाटतं. नंतर जेव्हा प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचतो आणि त्याचं रिसेप्शन जसं येतं, त्यानंतर तुमच्याजवळ एक त्याचे ठोकताळे तयार होतात का की हा सिनेमा आपल्याला प्रमोट करायचा आहे? ते ठोकताळे ना दुधारी आहेत. म्हणजे त्याचे आता ठोकताळे दोन्ही जे वेगवेगळे आहेत. जिथे मी जेव्हा एखादी स्क्रिप्ट माझ्याकडे येते ते पण एक ठोकताळे आहेत, आणि आता रेडी फिल्म कधी कधी ती घेतली जाते, त्याचे काही ठोकताळे आहेत. म्हणजे आता रेडी फिल्म असेल तर फक्त ह्याचे ना हे मी सांगते ठोकताळे, पण त्याचे बेंचमार्क्स होऊ नयेत एवढंच वाटतं. की एक गोष्ट अशी आहे की ओके, आता एखादा चित्रपट मी बघितला तर त्याचा पहिला प्रेक्षक कोण आहे, म्हणजे त्याच्या पुढच्या 72 तासात, पुढच्या 3 दिवसात कोण पटकन ठरवणार आहे आणि कोण स्क्रीनला येऊन बघणार आहे तो. कारण पहिल्या 3 दिवसाचा कलेक्शन असेल किंवा त्याचा रिस्पॉन्स असेल तो खूप महत्त्वाचा असतो. तर मी जनरल ठोकताळे सांगते, हे काही हे या दोघांच्या फिल्म्सला नाही लागू पडत खरं तर. पण अशा पद्धतीने असेसमेंट किंवा काय म्हणायचं असं केलं जातं, या ह्याच्यानी सांगते मी. रोहन आणि आशिष, तुमच्या दोघांनाही मला हे विचारायचं आहे की
प्रत्येकाचे छंद असतात, पण आपण कुठल्या तरी पॉईंटला असा विचार करतो की आता मला हे करायचं आहे, तर मला सिनेमाच बनवायचा आहे. हे कधी ठरलं तुमच्या आयुष्यामध्ये? तुम्ही दोघं पण प्लीज आन्सर. सो सिनेमा करायचा आहे असं कधी ठरलं तर नव्हतं लहानपणापासून तर, पण मला फिल्म्समध्ये इंटरेस्ट माझा जास्त झाला तो ॲक्च्युली प्रोजेक्टर्समुळे. मी लहानपणापासून ॲक्च्युली टेक्नॉलॉजीमध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे मला अजूनही आठवतं आम्ही माहेरची साडी बघत होतो टोपीवाला थिएटरमध्ये गोरेगावला. आणि मी आय थिंक मला वाटतं 4-1 वर्षातच असं मी पहिल्यांदा पप्पांना विचारलं की हा काही मोठा टी व्ही आहे का. आणि तेव्हा त्यांनी मला समजावून सांगितलं की प्रोजेक्टर असतं आणि वगैरे वगैरे जे काही टेक्नॉलॉजी. तर मला ते प्रोजेक्टर कसं काम करतं हे जाणून घ्यायचं होतं की हे चित्र हलतात कशी आणि जे काही आहे ते. आणि मला प्रोजेक्टर रूममध्ये जायचं होतं, पण ते कधी जाता आलं नाही. पण प्रत्येक वेळेला थिएटरमध्ये गेल्यावर तेच असायचं. मग थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघायचं तर माझं होतं की आज जाता येईल का प्रोजेक्टरमध्ये, तर ते होतं. त्याच्यानंतर जेव्हा मी जुरासिक पार्क बघितलं तेव्हा सराउंड साऊंड पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला, तर तेव्हा ते झालं रे हे कसं वर्क होतं. सो तिकडून ॲक्च्युली इंटरेस्ट जास्त जागा झाला होता. आणि त्यामुळे त्या वयामध्ये मला काही स्टोरी किंवा काही त्याच्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. मला त्यावेळेला ते इतकं कळायचंही नाही. त्यामुळे फक्त हे चित्र आणि ते टेक्नॉलॉजी हेच मला जाणून घ्यायचं होतं कसं वर्क होतं ते. ॲक्च्युली नंतर 10वीत असताना आम्हाला मराठीमध्ये जो एक धडा होता स्मशानातील सोनं, येस, तर त्याच्यामुळे मला लेखनाची आवड निर्माण झाली. कारण की तो जेव्हा मी तो धडा पहिल्यांदा वाचला, म्हणजे पुस्तकामध्ये धडा म्हणून जेव्हा पहिल्यांदा वाचला, तो इतकं सिनेमॅटिकली लिहिलेलं आहे. तर माझ्या डोक्यात ॲक्च्युली ती इतकी चित्र तयार झाली होती, तर ते इन्स्पिरेशन होतं माझ्यासाठी लिहिण्याचं. आणि मी तेव्हापासून लिहायला चालू केलं. पण त्याच्यानंतर 10वी नंतर मी इंटिरियर्सचा एक डिप्लोमा केला आणि त्याच्यावर काम करायला लागलो. पण तेव्हाही मी लिहायचो. आणि माझी एक मैत्रीण तिने मला पुश केलं की तुझ्याकडे काय शॉर्ट फिल्म झाले, आपण एक शॉर्ट फिल्म करूया, की शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन. तर ॲक्च्युली तिने फोर्स केला. हा मग म्हटलं ह्याला गोष्ट लिहायला फोर्स झाला, तसं मला तिने फिल्म बनवायला फोर्स केला. आणि तेव्हा 2007ला पहिल्यांदा मी मित्राचा मोबाईल घेऊन त्याच्यावर आम्ही एक शॉर्ट फिल्म बनवली आणि सगळ्या मित्रांनीच मदत केली. एका मित्राकडे होम PC होता त्यावेळेला आणि तो म्हटला मला विंडोज मूव्ही चालवता येतं, मी हेल्प करतो तुम्हाला एडिटिंग करतो. तर असं आम्ही बनवलं आणि तिकडून ॲक्च्युली सुरुवात झाली. नाही जर तिने ते नसतं केलं तर मला नाही वाटत की आज मी इथे असतो. मी असं इंटिरियर डिझायनर म्हणून कुठेतरी काम करत असलो असतो. तर ती अशी जस्ट झाली सुरुवात आणि मग मलाही इंटरेस्ट आला आणि मग ही एक केली. तर ती एक केल्यानंतर जरी ती कम्प्लीट नाही झाली आणि मला माझी पहिली फिल्म बघता नाही आली, पण ती जी प्रोसेस होती काहीतरी क्रिएट करण्याची तीच इतकी एक्साइटिंग होती. तेव्हा मी ठरवलं नाही आपण अजून एक करूया. आणि मग ते अजून एक केलं, अजून करायचं, अजून ते प्रत्येक ह्याच्यानंतर थोडंसं की आता अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीने कोणती तरी स्टोरी सांगूया वगैरे. तर ते असतं ना की तुम्ही ग्रो होत जाता, तर ते थोडं होत गेलं. आणि थँकफुली स्टोरी टेलिंगमध्ये फरक पडत गेला. तर आणि मला असं वाटतं की फिल्म मेकिंग ना जोपर्यंत तुम्ही करत नाही ना तोपर्यंत तुम्ही फिल्म मेकर बनत नाही. कारण ते केल्यावरच तुम्हाला बऱ्याच गोष्टी येतो. आता हां ओके. सो मला असं वाटतं तुम्ही जोपर्यंत फिल्म करत नाही तोपर्यंत तुम्हाला माहितीच नाही फिल्म मेकर म्हणजे काय असं आणि फिल्म कशी बनते. कारण की नुसतंच थिअरी हे समजून काही होत नाही. तर त्यामुळे जसं मी करत गेलो तसंच बऱ्याच गोष्टी समजत गेल्या. आणि मग त्यावेळेला इंटरनेटचा ॲक्सेस मिळाला. त्यावेळेला मी जाऊन इंटरनेटवर बऱ्याच रायटर्सचे इंटरव्ह्यूज बघायचो, फिल्म मेकर्सचे इंटरव्ह्यूज बघायचो. ते खूप हेल्प झालं. आणि मग तिकडून ॲक्च्युली बऱ्याच काही गोष्टी घडत गेल्या. आणि माझे काही मित्र झाले इंडस्ट्रीमधून, मोस्टली ॲक्टर, ते हेल्प करायला लागले. आणि सगळ्यात पहिले व्यक्ती होते ते माझे बाबा होते. आणि त्यांना रिअलाईज झालं की मी ऑफिसमधून आल्यावर रोज संध्याकाळी आयदर मी फिल्म लिहितोय किंवा मित्रांना गोळा करून काहीतरी शूट करतोय किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन ते एडिट करतोय. तर त्यांनी ॲक्च्युली पहिल्यांदा सपोर्ट केलं की तुला इंटरेस्ट आहे, तुला तुझं करिअर चेंज करायचं आहे किंवा फील्ड चेंज असं वाटतंय, तुला करायचं तर कर, काहीच हरकत नाही, पण ऑनेस्टली आणि पॅशनेटली कर, बस टाइमपाससाठी करू नको. तर तो जेव्हा ॲक्च्युली जेव्हा सपोर्ट मिळाला तेव्हा मग मी करतच राहिलो. आणि मग तिथून ती ॲक्च्युली जर्नी चालली. तसं माझं फिल्म मेकिंगची हे. आशिष, तुमची कधी सुरुवात झाली? ते लहानपणापासून मला आता कंडक्टर व्हायचंय, रेल्वे इंजिनियर व्हायचंय, रेल्वे इंजिन ड्रायव्हर व्हायचंय, इथपासून ते आर्मी मधला जवान व्हायचंय. या सगळ्या ज्या टिपिकल स्वप्न जे असतात ते सगळे तशी त्या वयात मला होती. पण ह्याचबरोबर आमचे वडील हे खूप महत्त्वाचं पात्र आहे माझ्या आयुष्यामध्ये की ज्यांनी मला सिनेमा बघायला शिकवलं. आता त्या काळामध्ये आमची परिस्थिती अशी होती की थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं ही खूप मोठी लक्झरी होती. मग अगदीच खूप जेव्हा महत्त्वाचा सिनेमा येतो तेव्हा मग माझे वडील
तिकीट काढून आम्हाला सिनेमा बघायला घेऊन जायचे. पण ह्याबरोबर आमच्या वडिलांना गाण्यांचा खूप गाणी ऐकण्याचा, जुनी गाणी ऐकण्याचा शौक होता. आमच्याकडे छोटासा टेप रेकॉर्डर होता, त्याच्यावरती सगळी गाणी त्यांनी त्यावेळेस काही कॅसेट्समध्ये बनवून घेतल्या होत्या. आणि मग ते ऐकणं, मग त्या गाण्यांचं परीक्षण करणं, त्या गाण्यांबद्दल मला सांगणं, तर कुठून तरी हे सगळं ऐकत असताना काहीतरी व्हिज्युअलाइज आपण करतो, ते कुठेतरी मनामध्ये यायला लागलं होतं कदाचित. आत्ता म्हणजे मी असं पिनपॉईंट नाही करू शकत, पण एका पॉईंटला आल्यानंतर जसं माझी शाळा जी आहे अभिनव विद्यालय, तर त्या शाळेमध्ये असताना अचानक काही म्हणजे गॅदरिंगच्या नाटकांमध्ये काम करायची संधी मिळाली. प्रसंग नाट्य स्पर्धा जी असते त्याच्यात माझ्या वर्गाचा मी कॅप्टन होतो, आणि मग ते करत असताना 1-2 बक्षिसं मिळाली. तर ही बक्षिसं मिळाले एवढं इनफ असतं तुम्हाला लत लागायला, तर ती लत मला त्या वयात लागली होती. आणि मग दरवर्षी आपण हे हिरिरीने करूयात, तर हे मी करत राहिलो. आणि आमच्या शाळेला स्वतःचं असं ग्राउंड नसल्यामुळे आमच्या शाळेवरनं कुठल्याही ॲन्युअल स्पोर्ट्ससाठी आम्हाला लॉ कॉलेजच्या ग्राउंडवरती खेळायला जायला लागायचं. तर जाताना मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा बोर्ड लागतो, तर लहानपणापासून ते बघून फिल्म आणि टेलिव्हिजनबद्दल आपल्याला एक ओढ असते, एक मिस्ट्री असते की ते काय जग आहे, आणि कधी ना कधी मी या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये येईल, असं मी कदाचित ते एक स्वप्न बघायला सुरुवात केली. आणि जसं मग मी पुढे आलो आणि मी ठरवलं की आता मला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये जायचं आहे. त्याच वेळेस मला ग्रॅज्युएशनसाठी फर्ग्युसन कॉलेजला ॲडमिशन मिळाली. तर मला शेवटी जायचं आहे, आणि ते ग्रॅज्युएशन पण करण्याचं कारण आहे की ती एलिजिबिलिटी आहे FTIला जायची, की तुम्ही निदान ग्रॅज्युएट पाहिजे. तर ते निदान ग्रॅज्युएशनसाठी मी ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. आणि मग सगळ्यात सोपा विषय कुठला असतो बुवा, आता काही जर का शिक्षक मंडळी वगैरे असतील तर ते कदाचित नाराज होतील याच्यावरती, पण समाजशास्त्र हा विषय घे, काय हुंडाबळी वगैरे असलंच असतं असं मला सांगण्यात आलं. म्हणून मग तो विषय घेऊन मी ग्रॅज्युएशन करत होतो. पण माझं पूर्ण लक्ष होतं की ग्रॅज्युएशन झालं की FTIला जायचं. आणि मग मी ग्रॅज्युएशन नंतर मग FTIचे 4 अटेम्प्ट्स दिले, आणि 4ही वेळेस मी वेटिंग लिस्ट फर्स्ट होतो. म्हणजे 12 स्टुडंट निवडतात, मी सलग 4 वर्ष 13वा होतो. आणि मग एका पॉईंटला लक्षात आलं की आता ह्याच्या पुढच्या वर्षी जर का सिलेक्ट झालो तर त्याच्या पुढे 3 वर्षाचा कोर्स आहे. सो आता घरचे म्हणतील की आता काहीतरी करायला पाहिजे. सो म्हणून मग मी FTIचा नाद सोडला, आणि मग मी रानडे इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेऊन मी तिथे जर्नलिझम करत होतो. पण मला अजिबात तिथे मन लागत नव्हतं. आणि 2-3 महिन्याचा कालावधी गेला असेल, आणि त्याच वेळेस मला परेश मोकाशीचा फोन आला मुंबईवरनं की मी नाटक करतोय, लग्न कल्लोळ नावाचं नाटक आहे, तर त्याच्यामध्ये फुल लेंथ रोल आहे, बाळकराम नावाचं एक पात्र आहे, तर ते तू करशील का. तर मी म्हटलं चालेल ना, कधी यायचंय. तो म्हटलं उद्या. तर मग दुसऱ्या दिवशी बॅगा घेऊन जे मुंबईला मी गेलो, तर तेव्हापासून मी मुंबईतच आहे. आणि पण ते नाटक करत असताना मला असं वाटलं की अभिनय हे माझं नाही आहे. म्हणजे अभिनय मी करतोय, त्याचं बक्षीस वगैरे मिळालं ठीक आहे, पण अभिनयापेक्षा मला दिग्दर्शनात जास्त इंटरेस्ट आहे. आणि मग मी असिस्ट करायला लागलो. मग काही डॉक्युमेंटरीजला मी असिस्ट केलं. मग परेश मोकाशीचा सिनेमा आला, आणि मग असं करत 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 मग माझा प्रवास मग आता दिग्दर्शनाकडे आला. म्हणजे परेश मोकाशीला हे सगळं ब्लेम करू शकतो मला वाया घालवण्याचं. पण तो समाजशास्त्र पण तुमच्या कामी आला, हो हो, अर्थात. कारण आत्मपॅम्पलेटमध्ये सगळ्यात सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीवर, म्हणजे आपण म्हणतो पर्सनल इज पॉलिटिकल, Yes. तर त्या पद्धतीने तो सिनेमा आहे. त्या सिनेमाचं महत्त्व पण यासाठीच आहे की कुणालाही न दुखावता युटोपियन कन्सेप्ट पण सगळ्यांना हव्या असलेल्या कन्सेप्टवर ते काम झालं. त्यामुळे तो खूपच लँडमार्क सिनेमा मला वाटतो. तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या स्मशानातील सोन्याचा उल्लेख केला. लंपन ही जी सिरीज आहे ती प्रकाश संतांच्या वनवासवर बनलेली आहे. तर तो विषय निवडावा, कारण तुम्ही त्या प्रोसेसमध्ये होता, तर ती प्रक्रिया आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की का निवडलं, कसा निवडलं, आणि काय निकष होते. ॲक्च्युली सोनी लिव्हमध्ये असताना जेव्हा त्यांचं ठरलं की आपण मराठी शोज सुरू करूया, तर तेव्हा तो पेपर सोपा होता, कारण त्याचं प्रोग्रॅमिंग किंवा कुठल्या पद्धतीचे शोज करायचे, तर आपण जे बघतो तोच आपल्या ॲपवरती ऑडियन्स येतो, आणि तोच आपणच आहोत. आता आपल्यासाठीच काहीतरी बनवायचं आहे. तर ह्याच्यामध्ये जे जे पिचेस झाले त्याच्यामध्ये लंपन हेही पिच झालं. श्रीरंग गोडबोले आणि निपुण धर्माधिकारी यांनी पिच केलं होतं. तर त्याच्यामुळे तिथून तो प्रवास सुरू झाला आणि तो केला. आणि त्याचं रिसेप्शन पण चांगलं आलं आहे. त्याचं रिसेप्शन खूपच चांगल्या पद्धतीने रिसीव्ह झाली ती. ते एकतर ॲडॅप्टेशन होतं, म्हणजे बुक टू काय म्हणायचं, लॉंग फॉर्म ॲडॅप्टेशन होतं.
त्याच्यामुळे एक खोलीमध्ये एक थोडंसं हे होतं की त्याचे आता एपिसोड्स लिहावे लागणार, मग आपण त्या साहित्याचा अपमान नाही ना तो करत आहोत नेहमीच प्रश्न असतो की की हा तर हे त्या मेकर्सना किंवा प्रोड्युसर्सना हे पण सांगावं लागलं की आता ते पुस्तक होतं, आता त्याचे त्या खेळाचे नियम बदलून आपल्याला आता ते माध्यम बदलणार आहे, तर आपल्याला काही गोष्टी त्या माध्यमाप्रमाणे ती गोष्ट सांगावी लागेल. तर हे निगोशिएट त्या मेकर बरोबर करत करत तेही करायला लागलं. शिवाय लंपन आता चंदू सर पण सांगतील की जेव्हा टेलिव्हिजन होतं, म्हणजे जेव्हा टेलिव्हिजन पीकवर होतं तेव्हा खूप जणांनी ते करायचा प्रयत्न, ऑफकोर्स ती सगळ्यांच्या काय म्हणायचं जवळची कादंबरी आहे, तर त्याच्यामुळे खूप जणांनी तो करायचा अटेम्प्ट केलेला होता. पण एक पूर्ण माध्यम नवं यावं लागलं त्यासाठी, तितके वर्ष जावे लागले की नाही आपण फिल्म नाही होऊ शकली त्याचं टेलिव्हिजन एपिसोड्स नाही होऊ शकले, तर एक पूर्ण जेव्हा OTT प्लॅटफॉर्म्स आले तर तेव्हा ते खऱ्या अर्थाने अडॅप्ट झालं असं मला वाटतं. याला धरूनच मला एक विचारायचं आहे की आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये कितीतरी अशा कादंबऱ्या आहे ज्यांच्या सिरीज बनू शकतात, तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करताय का, किंवा तुम्ही सुद्धा दिग्दर्शक म्हणून तुम्ही जेव्हा पुस्तकं वाचता, कारण लिटरेचर इज व्हेरी मच इनबिल्ट इन सिनेमा, तर तुम्ही असा विचार करता की अरे हा हे पुस्तक आहे याच्यावर केलं जाऊ शकतं, किंवा पुढे असा काही विचार आहे का? हा म्हणजे सुरुवात इथनंच होते असं मला वाटतं. जसं हा म्हटलं होतं की स्मशानातलं सोनं, ही कथा वाचल्यानंतर त्याचे व्हिज्युअल्स डोळ्यासमोर उभे राहतात. सो त्या गोष्टीनी ती गोष्ट ती कथा जे कोणी वाचेल त्या सगळ्याला त्या सगळ्या बडिंग फिल्म मेकर्सला ती गोष्ट इन्स्पायर करते की आपण व्हिज्युअल फॉर्ममध्ये दाखवूया. अशा खूप कथा आहेत. मी पण शालेय एक धडा G.A. कुलकर्णींची राणी नावाची कथा होती, त्याच्यावरती मला वाटलं की आपण याच्यावरती काही करूयात का. पण नंतर कालांतराने ना आत्ता आलेलं ज्ञान आहे की कित्येक वेळा असं होतं की मीडियम चेंज, जसं ही म्हटली की अडॅप्टेशन जे आहे किंवा मीडियम चेंज, की एखादी गोष्ट कथा स्वरूपात लिहिलेली आहे, ती मला आवडलेली आहे आणि त्याचा सिनेमा किंवा लॉंग फॉर्मॅट करणे हे शक्य आहे का, याचं सिनेमॅटिक लेन्समधनं त्याच्याकडे बघणं हे खूप महत्वाचं आहे. कित्येक वेळा असं असतं की अटेम्प्ट होतात पण ते ना त्या ओरिजिनल कथेला न्याय देणारं कित्येकदा नसतं. मग तो दोन वेगळ्या मीडियम मधनं तीच कथा आपण नीट पद्धतीने सांगू शकतोय का, याचं तटस्थ परीक्षण स्वतःलाच करता आलं पाहिजे. ते फक्त प्रेमात पडून करण्यात काही अर्थ नाही असं माझं म्हणणं. आपण साबर गोंडकडे वळूया. एक नितांत सुंदर रोमॅन्टिक सिनेमा, हळुवार, म्हणजे मी अनेक वर्षांमध्ये मराठीमध्ये तरी इतका सुंदर सिनेमा पाहिला नाही. तर हा सिनेमा म्हणजे रोमॅन्टिक सिनेमा बनवा, कारण जेव्हा पहिल्यांदा आपण येतो तेव्हा असं असतं की काहीतरी वेगळं करायचं आहे, किंवा असं असतं कुठला तरी इश्यू घेऊन करायचा, पण एक माणसांची गोष्ट सांगणार, साध्या सामान्य माणसांची गोष्ट सांगायची त्यांच्या भाषेमध्ये, आणि ती अशी काही तुम्हाला फील देऊन जाते की इवन आय यूज टू फील फेल्ट फॉर होल डे आय वॉज फीलिंग रोमॅन्टिक आफ्टर वॉचिंग दॅट मूवी. तर तो सिनेमा, आणि त्यामध्ये सुद्धा तो काही साधा सिनेमा नाही आहे. देर इज ग्रीफ, एक दुःखाचं एक त्यामध्ये एक आहे, त्यामध्ये एक लैंगिक इश्यूज पण आहे, पण ती ओव्हरऑल एक प्रेमकथा आहे. तर हे सगळं ही बीज तुमच्या डोक्यात कुठून आलं की आपल्याला असा बनवायचं आहे, का ठरवलं आणि कसं ठरवलं? पहिली गोष्ट तर मी कधीच फिल्म बनवायची आहे तर काय तर मला मेसेज द्यायचा आहे की आता मला काही इश्यू मी त्याच्यासाठी कधीच करत नाही, आणि मला वाटतं त्याच्यासाठी फिल्म बनवूच नाही. फिल्म ही फक्त तुम्ही गोष्ट सांगा, त्याच्यातून जर काही इश्यू लोकांना समजून घ्यायचा असेल किंवा मेसेज, तर ते लोक घेतात. तुम्ही फिल्म मेकर म्हणून आता मी सांगतोय मेसेज असं मी तरी करत नाही. त्याचं इन्स्पिरेशन, स्टोरीचं इन्स्पिरेशन आलं होतं ते म्हणजे 2016 माझे बाबा वारले होते. जसं फिल्ममध्ये आहे की बाबा त्या आनंदचे बाबा ड्रायव्हर आहेत आणि ते चाळीत राहतात आणि आई अशिक्षित आहे. ते माझं बॅकग्राऊंड आहे. माझे बाबा ड्रायव्हर होते, माझी आई अशिक्षित आहे, आणि जेव्हा पप्पा वारले 2016 तेव्हा आम्हाला गावी जावं लागलं होतं 10 दिवसाच्या सुटकाच्या काळासाठी. आणि त्याच्या जवळजवळ 10 वर्ष आधी मी गावी जाणं टाळत होतो, कारण की मी जेव्हा इव्हन माझी 10वी जेव्हा झाली होती त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा आम्ही गावी गेलो होतो तेव्हाच बऱ्याच नातेवाईकांचं चालत होतं की आता ह्याच्या पुढच्या 2-3 वर्षात लग्न करायचं आहे. सो ते इतकं अनकम्फर्टेबल असायचं की त्या 10वी नंतर मी गावी जाणंच बंद केलं. इव्हन मी माझ्या नातेवाईकांशी बोलणं बंद केलं. तर ते 10 वर्ष झालं, आणि जेव्हा पप्पा वारले तेव्हा मग मम्मीने डिसाईड केलं की आपण गावी जाऊयात, कारण की सगळे नातेवाईक गावी आहेत, त्यामुळे सगळ्यांना मुंबईला येणं काही शक्य नाही आहे, त्यामुळे आपण तिकडे जाऊयात आणि तिकडे सगळं करूयात.
आणि तेव्हा मला हे माहिती होतं आता तिकडे गेल्यावर तर लग्न इतकं जास्त होणार, कारण की आता पप्पा गेले, त्यामुळे आता सडनली मी करता असं झाल्यामुळे ते तर जास्त होणार. आणि मी एक तर 30चा झालो होतो तेव्हा, आणि तिकडे गेला तेच चालू झालं. म्हणजे ते इथूनच चालू झालं की अरे ह्याचं लग्न झालं, हा अग्नी नाही देऊ शकत, तर तिथून चालू झालं होतं ते. आणि त्याच्यानंतर 10 दिवस तर मला नुसतं घरातच बसायचं होतं, मला आणि मम्मीला. आणि इतके लोक यायचे भेटायला, तर पहिला प्रश्न तोच, अरे तिचं अजून लग्न नाही केलं अजून, आणि त्याच्यावर मग काय उत्तर द्यायचं ह्यांना ते मला समजत नव्हतं. एक तर माझ्या पप्पांना माझ्या सेक्शुअलिटीबद्दल माहिती होतं, त्यांनी ॲक्सेप्टही केलं होतं. फक्त गावातले जे सगळे नातेवाईक आहेत त्यांना माहीत नसल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट होती की त्यावेळेला उगाच आता लोकांना आपल्या सेक्शुअलिटीबद्दल सांगणं की मला का लग्न नाही करायचं आहे ह्याच्यामध्ये मला काही सेन्स वाटत नव्हता, कारण की उगाच ते लोक कसे रिॲक्ट करतील याच्यावर हे मला माहीत नव्हतं. आणि त्यावेळेला माझ्यापेक्षा जास्त माझ्या मम्मीला त्या नातेवाईकांची गरज होती. सो मी म्हटलं आपण 10 दिवस गप्प राहायचं आणि परत मुंबईला जायचं सगळं करत झाल्यावर. पण त्या 10 दिवसामध्ये प्रत्येक जण तोच प्रश्न विचारतो, इतकं क्लॉस्ट्रोफोबिक व्हायचं की त्यावेळेला माझ्या डोक्यात आलं की जर या गावामध्ये माझा कोणी मित्र असता तर मी थोडा वेळ त्याच्याबरोबर बाहेर गेलो असतो आणि या प्रेशरपासून थोडा वेगळा राहिलो असतो. आणि सडनली तेव्हा मला रिअलाइज झालं की आय थिंक देर इज अ आयडिया फॉर अ फिल्म. आणि मला ते पण इंटरेस्टिंग वाटायला लागलं की या सुटकाच्या काळामध्ये ते प्रेशर अवॉइड करायसाठी हा मुलगा मित्राबरोबर वेळ घालवायला लागतो आणि तिकडे त्या दोघांमध्ये एक बॉन्ड तयार होतो. तर एक म्हणजे की एक व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जातो आणि त्यावेळेलाच दुसऱ्या व्यक्तीबरोबर एक नातं जुळत जातं, हे मला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. आणि त्याच्यावरून मला असं वाटायला लागलं की एकतर ह्या प्रमाईसमुळे मी एकतर ही गोष्ट खेडेगावात सिच्युएट करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे त्या भागातले जे काही सुटकाचे कस्टम्स आहेत ते मला इनकॉर्पोरेट करता येऊ शकतात. आणि एक तर दुसरी गोष्ट माझा जो बॅकग्राऊंड आहे, मी लोअर मिडल क्लास फॅमिलीमधून होतो. माझी मम्मी अजूनही त्याच घरात होते जिथे मी वाढलं, ते एकाच खोलीचं चाळीमधलं घर आहे. माझे बाबा अशिक्षित, म्हणजे ते अशिक्षित नव्हते पण त्यांना शाळा पूर्ण करता आली नाही. माझी मम्मी अशिक्षित आहे, पण जेव्हा मी त्यांना माझ्या सेक्शुअलिटीबद्दल सांगितलं त्यांनी लगेच ॲक्सेप्ट केलं. आणि मला तेव्हा रिअलाईज झालं की ह्या ॲक्सेप्टन्सच्या मागे साधं कारण होतं की त्यांना त्यांच्या मुलावर प्रेम आहे आणि त्या मुलाला त्याचा हॅपीनेस काय कशात आहे ते त्यांना कळलं. आणि ते म्हणले ठीक आहे, तुला तुझ्याबद्दल माहिती आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. हे आपल्याला कधीच कोणती फिल्म दाखवत नाही. व्हेरी रिफ्रेशिंग. आणि प्रत्येक वेळेला नुसतं ड्रामा 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 ह्याच्यावरच खेळलं जातं, पण ड्रामा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींमधूनही क्रिएट करता येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आई बाबा, मला वाटतं की हे खूप जास्त पॉझिटिव्ह आस्पेक्ट जो मला एक्सपिरियन्स करता आला माझ्या आयुष्यात, मला वाटलं ते फिल्ममधून पण यायला पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेला LGBTQ क्वेअर ह्या गोष्टींमध्ये ते नेहमी शहरी किंवा थोडं रिच क्लास वगैरे असंच दाखवलं जातं. बट दॅट्स नॉट द ट्रूथ. कारण की मला माझे किती असे मित्र मैत्रिणी माहिती आहेत जे खूप रिच बॅकग्राऊंडमधून येतात, ज्यांचे आई बाबा इतके शिकलेले आहेत पण त्यांना कधी एक्सेप्ट नाही केलं. त्यामुळे हे समजण्यासाठी तुम्हाला खूप शिक्षण असावं तर ह्याची गरज नाही, किंवा आता कळालं तर आता खूप पुस्तकं मला वाचायला लागतील ह्याची गरज नसते. तुमचं जर प्रेम असेल तर ह्या गोष्टी सहज एक्सेप्ट होतात. आणि ते मला तो जो साधेपणा आहे तो मला त्याच्यातून दाखवतो. तर मला वाटलं की ह्याच्यामध्ये मला हे सगळं काही दाखवता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बऱ्याच वेळेला माझ्या बऱ्याच कलिग्स बरोबर डिबेट्स व्हायच्या की बरेच जण मला म्हणायचं अरे हे गे लेस्बियन सगळं काही आपल्या इकडचं नाही आहे, सगळं बाहेरून आलंय वगैरे. आणि मी त्यांना म्हणायचं मला बरीच मुलं अशी माहिती जी छोट्या छोट्या गावांमधली आहेत, त्यांनी काही कधी इंटरनॅशनल फिल्म्स बघितले आहेत, त्यांना काय प्राईडला गेले, त्यांना काहीच हे माहिती नाही, पण त्यांना आधीपासून त्यांना कसं अट्रॅक्शन घ्यायचं सेम सेक्सबद्दल त्याच्याबद्दल उत्तर नसायचं. सो त्यामुळे हे एकतर सेक्शुअलिटी खूप ह्युमन थिंग आहे आणि ही तुम्हाला कुठेही सापडू शकते, इव्हन खेडेगावात. हे मला दाखवायचं होतं त्या स्टोरीमधून. तर मला वाटलं हे सगळं काही होऊ शकतं या फिल्ममध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही नंतर एकतर आपल्या मातीतली मी गोष्ट क्रिएट करू शकतो, ते सगळं मला एकतर इंटरेस्टिंग वाटायला लागलं. आणि ते ॲक्च्युली हे सगळं मला तर 10 दिवसापर्यंत नंतर हेल्पफुल पण झालं, कारण की मग नंतर त्या गोष्टीचा जास्त विचार करायला लागला. ही आयडिया छान आहे, याचं काय मी करू शकतो त्याच्याबद्दल विचार करतानाच माझे ते 10 दिवस त्याच्यामध्ये गेले आणि त्याच्यानंतर ते चालूच झालं. तर तिकडून ते चालू झालं होतं आणि 2020ला फायनली मी ती लिहायला घेतली. सो ते सीड होतं फिल्मसाठी. पण त्यानिमित्त जसं आपल्याचा विषयच आहे की मराठी चित्रपटांचा बदलता चेहरा, तर LGBTQ सारखा एक विषय नितांत सुंदर पद्धतीनं येणं आणि तो रिलेट करणं, ती ग्रामीण भागाची कथा असणं. ते
मला वाटतं दुसरी गोष्ट ते ते मला राहीलच सांगायचं. दुसरी गोष्ट, मी कधीच हा विचार नाही केला आता मी एक क्वेअर फिल्म LGBTची फिल्म बनवतो. माझ्यासाठी महत्त्वाचं हे होतं की मला ही अशी एक फिल्म बनवायची आहे की ती बघताना कोणत्याही प्रेक्षकाला असं वाटावं की ते फक्त एक लव्ह स्टोरी बघतायत. ती समोर दोन पुरुष आहेत की काय त्याच्याने काहीच फरक पडू नये आणि ते सगळं विसरून ते फक्त ते त्या दोघांचं जे त्यांच्यामध्ये जे प्रेम होत आहे तेच फक्त बघणं. तर त्याच्यासाठी मी कशी फिल्म बनवावी. दुसरी गोष्ट म्हणजे आता ही होते सुटकाच्या काळात, पण मला कुठेच सॅड फिल्म बनवायची नाही कारण की मी फिल्म डेथबद्दल बनवत नव्हतो. तर सुटकाच्याच काळातली फिल्म मी किती जास्त टेंडर बनवू शकतो ह्या गोष्टी होत्या. आणि दुसरं म्हणजे की फिल्म बघताना मला काय हवं की ऑडियन्सला काय फील व्हावं. तर ते असंच होतं की त्यांनी एकदा ते त्या सीटमध्ये बसले की ते साऊंड डिझाईन सगळ्या ह्याच्यामध्ये इतके मग्न व्हावे की दे शुड फील ॲज अ की फिल्म त्यांना एक मिठी मारते. सो हे सगळं होतं आणि बेसिकली हेच होतं की मला रोमॅन्स ड्रामा बनवायचा होता. गे फिल्म वगैरे असं काही करायचं, रोमॅन्स ड्रामाच बनवायचा. जस्ट अ कॅरेक्टर एक्झॅक्टली. आय एम शुअर यू हॅव अचिव्ड इट. आणि तुम्ही पण उद्या साबरगोंड जरूर बघा कारण खूप जास्त रोमॅन्टिक आहे ती. आणि बट ही इज सेईंग यू विल अंडरस्टँड की इट इज जस्ट अ कॅरेक्टर. मला आपण ह्याकडे वळूया की मानवत मर्डर्स म्हणजे जनरली एक तर तुमचा पहिलाच सिनेमा असा होता की तुम्हीच त्याबद्दल टाईपकास्ट करू शकत नाही कारण तो एंटायरली वेगळंच सगळं काही होतं. पण दुसरी सिरीज ही म्हणजे पहिला सिनेमा जितका फास्ट होता तितकाच दुसरा जो आहे तो मिस्टेरियस सिरीज, खूप मोठा स्पॅन त्यामध्ये आणि अनेक वर्षांच्या कालावधीत ती घटना उलगडते आणि स्क्रीन प्ले सुद्धा गावाच्या पार्श्वभूमीवर हळूहळू पद्धतीने जातो. तर मानवत मर्डर्सची कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली आणि ती स्टुडिओला पिच कशी केली आणि त्यातून ही सिरीज कशी उदयाला आली? नाही म्हणजे मानवत मर्डर्स हे माझं ब्रेन चाइल्ड नाही आहे. ते गिरीश जोशी यांनी आणि आदिनाथ कोठारे यांनी ते डेव्हलप केलेली गोष्ट होती आणि मी त्या टीमचा तेव्हा भाग नव्हतो. आणि मग हे सगळं सोनी लिव्हमध्ये जेव्हा पिच करण्यात आलं तेव्हा ही होती त्या टीममध्ये. ते ऍक्च्युली ना ओके आता हा विषय आहे गिरीश जोशी आणि आदिनाथ कोठारे यांनी पिच केलेली होती. ओके हे बनवायचं आणि पण त्यासाठी डिरेक्टर मिळत नव्हता. आणि तेव्हाच त्याच काळामध्ये आत्मपॅम्पलेट ही रिलीज होणार होती. मग माझ्या मनात एक सतत हे होतं की हा माणूस आता महाग होणार आहे काही दिवसांनी, त्याच्या आधी त्याच्याकडनं हे करून घ्या. तर त्याच्यामुळे त्यानिमित्ताने मग आशिष ऑनबोर्ड आला. आणि माझं ते करण्याच्या मागे कारण असं होतं की आत्मपॅम्पलेट झाल्यानंतर ज्या लोकांनी तो सिनेमा पाहिला होता, अशा स्पेशल स्क्रीनिंग आपण जे करतो, तर त्याच्यानंतर मला बालचित्रपट, रोमॅन्टिक फिल्म्स अशा प्रकारचे सिनेमे खूप त्या ऑफर येत होते आणि मला ते नव्हतं करायचं. मला वाटतं की चला एक दुसरा प्रोजेक्ट आपण काहीतरी ड्रास्टिकली वेगळं काहीतरी करूया. आणि हे करत असताना काही कल्पनांवरती मी पण काम करत होतो, काही गोष्टींवरती चर्चा चालली होती. आणि त्याच वेळेस हिने जेव्हा मला ही गोष्ट पाठवली तेव्हा मला लक्षात आलं की हे खूप वेगळं आहे, या सगळ्यांपेक्षा हे खूप वेगळं आहे. आणि ह्या सगळ्याबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे मी स्वतः सायंटिफिक टेम्परामेंटचा मनुष्य आहे. मी रॅशनॅलिटी मानतो, मी अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या गोष्टीमध्ये तो एक फॅक्टर जो आहे की माझ्या पहिल्या सिनेमात मी संविधानिक मूल्यांबद्दल बोलतो आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये अंधश्रद्धा आणि त्याच्या विरोधामध्ये काहीतरी करायला मिळते विथ सम स्टाईल, विथ सम डिफरंट जॉनर्स. आणि म्हणून मग मी लगेच याच्यावरती उडी मारली की मला हे करायला आवडेल. आणि मग ऑल क्रेडिट गोज टू हर की तिने मला हे पहिल्यांदा विचारलं की तू करू शकशील का. आणि यार तू जे म्हटलीस की जे ह्याच्यापेक्षा हा सिनेमा वेगळा किंवा या सिनेमापेक्षा ही सिरीज वेगळी, तर प्रत्येक गोष्ट त्याची एक शैली घेऊन येते. त्याला त्याच शैलीमध्ये आपण करणं गरजेचं आहे. कित्येकदा काही दिग्दर्शकांची एक विशिष्ट शैली असते, कित्येकदा त्याच्या बाहेरचं करायला गेल्यानंतर कदाचित तो सिनेमा फसतो. पण मला तसं फसणारा डिरेक्टर व्हायचं नाहीये, तर मी सुरुवातीच्या काळात काही ट्रायआउट करून बघतोय. तर ह्या दोन गोष्टी ट्रायआउट झाल्यामुळे मोठा स्पेक्ट्रम ट्रायआउट केलाय असं एक फिलिंग आहे. सो आता मग अजून काय विशिष्ट गोष्टी करता येतील बघू. तन्मय, तुम्हाला माहिती असेल मग आता हे महाग झालेत का? हो पोटेन्शियल प्रोड्युसर का कोणी असतील. जेव्हा तुम्ही ऑनबोर्ड आला त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये असेल की मी अशा पद्धतीने जाईल, तर ते तुमचं एक क्रिएटिव्ह चॉईस असतो. ॲट द सेम टाइम प्रॅक्टिकलिटी सुद्धा वेगळ्या पद्धतीने प्रोड्युसरकडनं बघितलं जातं.
तुमच्या दोघांमध्ये काय डिस्कशन्स होतात आणि तुम्ही किती वेळा ऑनबोर्ड सेम प्लॅटफॉर्मवर असतात, किती वेळा भांडणं होतात, त्यातून रस्ता कसा काढतो आणि ही प्रक्रिया कशी असते? हे एक तर ना पहिले काही दिवस आशिष खूप ते सिंक इन होत होतं त्याला ती इन्फॉर्मेशन. ओके, कसा शो करायचा आहे, प्लॅटफॉर्मला काय आम्हाला काय पाहिजे होतं. तर ते एका पॉइंटला ना मला आम्ही 2-3 महिने डिबेट, भांडणं कास्टिंगवरनं की हा नको तो पाहिजे, मग काय म्हणायचं आम्ही निगोशिएटच करत होतो. तर एका पॉइंटला आय थिंक ते मला लक्षात आलं की नाही, नाव आय हॅव टू स्टेप बॅक. आता त्याला ते पूर्ण सिंकिन झालेलं आहे, नाव ही कॅन टेक ओव्हर. तर त्याच्यामुळे एक प्रोड्युसर म्हणून किंवा एक प्लॅटफॉर्म म्हणून तुम्हाला ही पण जाणीव असणं खूप गरजेचं आहे की ते डिरेक्टर्स मीडियम आहे. तुम्ही ती त्या माध्यमाचं माहिती तुमच्याकडे आहे की नाही, माझं ॲप कसं चालतं, कधी काय किती ड्रॉपआउट्स होतात, आणि ही इन्फॉर्मेशन मी त्याला प्रोव्हाइड करू शकते. किंवा मला हा नाही, हा नट हवा किंवा नको, वॉट एव्हर, तर हे मी प्रोव्हाइड करू शकते. पण एका पॉईंट नंतर आय हॅव टू स्टेप बॅक, ही पण जाणीव असणं गरजेचं आहे प्रोड्युसरला, असं मला वाटतं. नाही म्हणजे मी थोडंसं ऍड करेन याच्यामध्ये. मानवत मर्डर्स मधले अजून 2 मर्डर्स हे पडले असते, हे एवढे आमच्या भांडणं झालेत. पण किती मी नौखा होतो ह्या फॉर्मॅटसाठी. मी हे लॉंग फॉर्मॅटमध्ये कधी केलेलं नाहीये. पण हे करत असताना प्लॅटफॉर्मकडे जो डेटाबेस असतो, एखादी सिरीज आल्यानंतर काय पोर्शन लोकांना आवडतोय, काय प्रकारच्या गोष्टी लोक टाळायचं बघतायत, आणि मग त्या अनुषंगाने मग काही हिच्याकडनं जे फीडबॅक्स येत आहेत, तर कित्येकदा मला दिग्दर्शक म्हणून हे म्हणायचं आहे, पण तुला जे म्हणायचं ते प्रेक्षक बघणारच नसतील तर उपयोग काय, असं जे काही डिबेट असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आता जर तुम्ही सगळ्यांनी वेब सिरीज बघत असाल तर टायटल्सच्या सुरुवातीला एक प्रसंग असतो, मग टायटल सुरू होतं. तर तो सुरुवातीचा जो प्रसंग त्याला आपण कोल्ड ओपन म्हणतो. सो माझ्या वेब सिरीजमध्ये मानवत मर्डर्सच्या वेब सिरीज एक वेगळ्या पद्धतीनं ते सगळं सुरू होत होतं. पण ही मला म्हणाली की पहिल्या 3 मिनिटात एक खून पाड, तरच लोक बघतील. आणि मी हे काय, मी त्याचं एक सीडिंग करतोय, माझं एक दिग्दर्शक म्हणून एक म्हणणं आहे, मला हे म्हणायचंय. आणि मग ह्या वादांमध्ये कधीतरी मलाही रिअलाइज झालं की ही म्हणते ते बरोबर आहे. जर का प्रेक्षक जो घरी OTT वरती बसलेला असतो त्याच्यात आता रिमोट कंट्रोल आहे. फिल्ममध्ये तरी तिकीट काढून आल्यानंतर माणूस शेवटपर्यंत बसतो, पण OTTला इतके ऑप्शन्स आहेत, इतक्या सिरीज आहेत, इतके प्लॅटफॉर्म्स आहेत, हातामध्ये रिमोट कंट्रोल असं जरा बोर झाला की माणूस चेंज करतो. आता जर का तुम्ही इफ यू ऑब्झर्व की कोल्ड ओपन आहे, मग ट्रॅक, टायटल ट्रॅक, त्याला सुद्धा स्किप इंट्रो नावाचं एक बटन येतं की तेही लोकांना बघायचं, इतका अटेन्शन स्पॅन कमी झालाय. सिरीज संपल्यानंतर शेवटी एका हाय पॉईंटला सिरीज संपते, आणि मग जेव्हा एंड स्क्रोल सुरू होतात त्याच्या आत 5 सेकंदामध्ये पुढचा एपिसोड लागतो, आणि मग तुम्हाला बिंज वॉच करण्यासाठी ढकललं जातं. सो दिस इज ऑल स्ट्रॅटेजिक. तर हे मी नौखा होतो या बाबतीत. तर हे हिच्याकडे असलेल्या ह्या नॉलेजमुळे मला ते करता आलं. सो असं हे आणि OTTचं ऍडव्हान्टेज हे होतं पहिल्यांदा की अझम्पशन्स नव्हती, ऍक्च्युअल नंबर्स होते की नाही, ओके 5 मिनिटं म्हणजे 5 मिनिटं लोकांचा स्पॅन आहे आणि त्याच्यानंतर ते सोडून जाणार आहेत, किंवा पहिला एपिसोड फ्री आहे म्हणजे ते काही पुढचं सबस्क्रिप्शन घेऊन बघतील असं काही नाहीये. त्याच्यामुळे त्या पद्धतीने मला प्रोग्रॅमिंग करणं जास्त सोपं पण गेलं ऍक्च्युली. हा, म्हणजे तुमचा कॉन्टेंट टेलर मेड करावा लागतो मार्केटच्या मागण्यांप्रमाणे. पण मराठी चित्रपटांचा बदलता चेहरा आणि तुमच्या दोघांमुळे एक हार्डकोर पहिली मराठी वेबसिरीज आपण म्हणूया की जी त्या सगळ्या निकषांवर, इंटरनॅशनल स्टँडर्डवर आलेली आहे. त्यामुळे आपल्यासाठी पहिल्यांदा हा पण संधी ओपन झाल्या की आपण आता करू शकतो. ते किती आश्वासक वाटतं तुम्हाला हे, की एक नवीन गोष्ट आपण सांगतोय, लॉंग फॉर्मॅटमध्ये सांगू शकतो, किती स्कोप आहे याला पुन्हा अजून. आणि मराठी विशेष म्हणजे मराठवाड्यामध्ये ती इतकी चालली आहे की लोक एक्सेप्ट करतायत त्या सगळ्या गोष्टी. हा ना, म्हणजे हे ऑब्झर्वेशनला धरून मला अजून थोडंसं बोलायचं याच्यावरती. पण खरं सांगायचं तर सॅड रियालिटी ही आहे की देर आर नो प्लॅटफॉर्म्स. आत्ता सोनी लिव्हवरती जेव्हा मानवत मर्डर्स नावाची जी सिरीज आमची झाली फर्स्ट सीझन, तर ते चालू असतानाच मराठी डिपार्टमेंट बंद झालं होतं. आम्ही इन प्रोसेस असल्यामुळे चला हे कम्प्लीट करा आणि मग पुढचं पुढे बघू असं होतं. आणि सुदैवानं सिरीज हिट झाली, नंबर्स चांगले आले, म्हणून आता आम्हाला सेकंड सीझन करण्यासाठी पुश केलंय, आम्हाला त्याच्यासाठी ग्रीन लाईट मिळालंय. पण आता कुठल्याच मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मराठी वेब सिरीज होत नाहीये. फक्त मराठी वेब सिरीज कशाला, कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती मराठी सिनेमे सुद्धा परचेस केले जात नाहीत. नेटफ्लिक्स जर का आता तुमच्या मोबाईलवरती ॲप असेल, तुम्ही कॅटेगरीजमध्ये गेला, मराठी लँग्वेज सिलेक्ट केली आणि नंबर ऑफ सिनेमे मोजले तर 13 किंवा 14 आहेत.
ते सुद्धा कित्येक वर्षांपूर्वी घेतलेले. सो ही सॅड रियालिटी आहे. पण हा बदलता तो चेहरा आपण जो आता विषय आहे आणि ह्याला जो ऍक्सेप्टन्स आहे, मग अगदी संडान्स पासून ते आत्मा पॅम्पलेट सारख्या सिनेमाचं एक क्रिटिक लेवलवरती असलेलं जे कौतुक चाललंय आणि मानवत मराठासारखी पॉप्युलर सिरीज पण आपण करू शकतो आहोत. तर मी आशावादी आहे की ह्याच्या पुढे याच प्रयत्नातनं, याच नवीन सिनेमांच्या दिग्दर्शका आणि लेखकांच्या जोड्यांमुळे हे कदाचित चित्र पालटू शकतं. पण वी हॅव टू बी कन्सिस्टंट. बरोबर. आता आपण बघतोय की मागच्या 1-1.5 वर्षामध्ये जे सिनेमे आलेत मराठी ते बऱ्यापैकी चालत आहेत, निदान रिकवर होते बजेट. तर त्यामुळे आणि आपल्या लोकांमध्ये एक्सेप्टन्स पण वाढतोय. तर त्यामुळे आपण ही अपेक्षा करायला हरकत नाही आहे की पुढे जाऊन आपण काहीतरी चांगलं अजून करू शकू. तर तुम्हाला जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे रिकग्निशन मिळाले त्यानंतर तुमच्याजवळ आता काय प्रोजेक्ट्स आहेत? सध्या स्वतःच ते चाललंय की काय बनवायचं आणि ते लिखाण चाललंय, तर त्यामुळे ते खूपच इनिशियल स्टेजमध्ये असल्यामुळे सध्या तरी त्याच्याबद्दल बोलणं ते योग्य नाही आहे, पण चाललं पुढच्या. अच्छा, तुम्हाला मला एक विचारायचं आहे की ऑल वी इमॅजिन इज लाईट, त्याला सुद्धा पारितोषिक मिळालंय आणि तुमचा एक सिनेमा, पण दोन्हींच्या पण प्रक्रिया आणि फायनान्शियल पोझिशन्स एकदम वेगळ्या होत्या. त्याबद्दल तुम्ही आमच्या श्रोत्यांना थोडं सांगावं. सो ग्रांटने बनलेल्या फिल्म्स आणि प्रायव्हेट मनीने बनलेल्या फिल्म्स ह्या कम्प्लिटली दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि बऱ्याच वेळेला तुम्ही जर बघाल तर आपल्या इकडे पण असे काही फिल्ममेकर्स आहेत की त्यांना इथे कधीच सपोर्ट मिळत नाही, तर त्यामुळे ते वेस्टमध्ये ज्या ग्रांट्स अवेलेबल आहेत तिकडे अप्लाय करतात. बरेच युरोपियन फिल्ममेकर्स पण, इंडिपेंडंट फिल्ममेकर्स पण तेच करतात, त्यामुळे त्यांना बरीच वर्ष जातात एक फिल्म करायलाच. सो आम्ही ट्राय करत होतो, कारण की जेव्हा आम्ही चालू केलं होतं प्रोड्युसर्सना वगैरे भेटणं, फायनान्सर्सना भेटणं, त्या कोणी आम्हाला पैसे देत नव्हतं. सगळेजण फक्त म्हणत होते की चांगली फिल्म आहे, करा तुम्ही. कोणी पैसे देत नव्हतं. शेवटी एकतर आम्हाला त्यामुळे ही एक हा जो मार्ग आहे ग्रांटवाला तो करायचा होता, पण त्याच्या मागे दुसरे पण हे रिझन्स होते. कारण त्याआधी मी काही फीचर फिल्म केली नव्हती, मला कोणी ओळखत नव्हतं, किंवा माझे जे मेन प्रोड्युसर आहेत नीरज, त्यांना कोणी ओळखत नव्हतं. तर ते मी त्यांना आधीच सांगितलं होतं की आपल्याला ही फिल्म आत्तापासूनच इंटरनॅशनल मार्केटमध्ये, लॅब्समध्ये आणि फिल्म बाजारमध्ये सबमिट करायचं आहे. आणि होपफुली जर तिकडे सिलेक्ट झाली तर त्यामुळे तुम्हाला एक इंटरनॅशनल जे मार्केट त्याच्या बरोबर कॉन्टॅक्ट होतो. म्हणजे सेल्स एजंट्स आहेत, इंटरनॅशनल स्टुडिओज आहेत, फिल्म फेस्टिवलचे प्रोग्रामर्स आहेत. सो त्यांच्याबरोबर तुमचे कॉन्टॅक्ट होतात आणि जर का त्यांना ते प्रोजेक्ट आवडलं, जर फिल्म आवडली, तर ते तुमचं जर्नी फॉलो करतात. बऱ्याच वेळेला तुम्हाला प्रोड्युसर्स पण मिळतात इंटरनॅशनल. सो ते मला आधीच करायचं होतं, तर ते आम्ही चालू केलं, पण आम्हाला कुठेच काही ग्रांट्स मिळत नव्हत्या. इव्हन जेव्हा फिल्म व्हेनिस बिएनाले कॉलेज सिनेमासाठी सिलेक्ट झाले, जिथे फायनल 4 फिल्म सिलेक्ट होतात आणि त्यांना ते स्वतः ग्रांट देतात ज्याच्याने तुम्ही ती पूर्ण फिल्म बनवू शकता, तिकडेही काही मिळत नव्हतं. शेवटी 3 वर्ष गेली आणि नंतर 4थ्या वर्षी झालं की जर ह्या वर्षी नाही केली फिल्म, म्हणजे या थंडीत नाही केली, परत 1 वर्ष थांबावं लागेल. सो शेवटी माझे जे 3 प्रोड्युसर्स होते त्यावेळेला, त्यांनी त्यांचेच पैसे दिले आणि प्रायव्हेट मनीने झालेली फिल्म आहे. इव्हन पोस्टच्या वेळेला जे माझे बाकी 2 प्रोड्युसर्स ऑनबोर्ड आले, नरेन आणि सिद्धार्थ, त्यांनी पण जी मदत केली ती सगळी प्रायव्हेट मनीच असल्यामुळे आमची फिल्म प्रायव्हेटली फंड झालेली फिल्म आहे. आता त्यामुळे होतं काय, जरी आम्हाला संडान्सचं सिलेक्शन मिळालं होतं कॉम्पिटिशनचं, जे फेस्टिवलच्या 1 वर्ष आधीच झालं होतं सिलेक्शन, आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा सेल्स एजंटना वगैरे दाखवत होतो, सो जेणेकरून ते लोक ऑनबोर्ड येतील आणि डिस्ट्रीब्युशन म्हणा बाकीच्या गोष्टी सोप्या होतील. पण ते काही होत नव्हतं. प्रत्येक सेल्स एजंट नकार देत होता आणि ते म्हणत होते की डिस्ट्रीब्युशन डिफिकल्ट आहे याचं, आणि ते मला कळत नव्हतं का असं होत आहे. आता ग्रांटने बनलेल्या फिल्मचं काय असतं की त्यांना ते पैसे कोणाला परत करायचे नसतात, त्यामुळे ती फिल्म झाल्यानंतर डिस्ट्रीब्युशन जे होतं ते जे काही पैसे येतात ते सगळे प्रॉफिटच आहे. पण आमच्या केसमध्ये ती गोष्ट नव्हती, कारण आमच्या केसमध्ये प्रायव्हेट मनी असल्यामुळे आधी तुम्हाला तुमचं बजेटच रिकव्हर करायचं, त्याच्यानंतर तुमचं प्रॉफिट होणार आहे जे काही होईल ते. सो त्यामुळे तो फरक पडला होता आमच्या ह्याच्याने, त्यामुळे कोणीच सेल्स एजंट ऑनबोर्ड येत नव्हते फिल्म डिस्ट्रीब्यूट करायला. तर तो फरक खूप मोठा आहे, त्यामुळे आम्हाला ते खूप स्ट्रगल करावं लागलं. आणि त्यावेळेला ते समजत नव्हतं की का सगळेजण, म्हणजे इतकं सगळं होतंय तरी हे लोक नाही का म्हणतात ऑनबोर्ड यायला. तर त्याचे ते रिझन्स नंतर कळाले. पण थँकफुली काही लोक तुम्हाला सापडतात, तुम्हाला भेटतात, जसे काही प्रोड्युसर्स भेटतात की त्या एका माणसाला विश्वास बसतो की हा हे काहीतरी चांगलं आपण करूयात. तशा हिशोबाने जशी जेव्हा फिल्म झाली ते त्याच्यानंतर पण थोडा वेळ गेला, पण अशी लोक आम्हाला असे डिस्ट्रीब्युटर्स मिळाले की ज्यांना वाटलं की नाही ही फिल्म लोकांच्या समोर यायला पाहिजे आणि थ्रू थिएटर्सच यायला पाहिजे, आणि ते फायनली आले. तर त्याच्यामुळे ते झालं.
पण ते आहे थोडंसं डिस्ट्रीब्युशनचं प्रॉब्लेम आहे जेव्हा तुम्ही प्रायव्हेटली करता. आपल्याजवळ ॲक्च्युली वेळ कमी आहे आणि आपल्याला श्रोत्यांचे पण एक 5 मिनिटं आपण घेणार आहोत. पण एक शेवटचे 2 प्रश्न विचारते. तुम्ही दोघंही सिनेमाला आपण असं म्हणू की एका छोट्याशा एका पर्टिक्युलर रिजनल पट्ट्यातून सिनेमाला बाहेर काढलं, ऑन ग्राउंड जाऊन तुम्ही शूटिंग केलं, ॲक्च्युअल लोकेशनवर शूटिंग्स वगैरे केलं, त्यामुळे एक मोकळा श्वास, एक रिलेटिव्हिटी खूप सिनेमामध्ये आलेली आहे. जिकडे वाराणसी वर्ल्ड सिनेमा म्हणून ती प्रमोट करतायत, साऊथ इंडिया पॅन इंडिया म्हणून करतोय, तर मी तुम्हाला विचारू इच्छिते रॅशनली की मराठी सिनेमा हा पॅन महाराष्ट्र सिनेमा तरी आहे का आजच्या घडीला? नाही, बरोबर. मगाशी माझं ते बोलायचं राहिलं, मी म्हटलं मी बोलतो म्हणून. पण मी मराठवाड्यामध्ये जेव्हा शूट करायला आलो मानवत मर्डर्स, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ना आता हे आपल्याकडे हा एक व्हेन्यू आहे, इथे सगळे लोक येतात. आज आपण बघतो की किती फुटफॉल आहे, लोकांना एक भूक आहे, लोकांना बघायचं आहे. पण त्यांना सिनेमा बघण्यासाठी थिएटर्स आहेत का हे संपूर्ण रिजनमध्ये? म्हणजे मराठी सिनेमा फक्त पुणे मुंबई पुरताच मर्यादित राहतो थिएट्रिकल रिलीजमध्ये. पण एवढं मराठवाड्यामध्ये मी शूट करत असताना जर का वेब सिरीज बघायला थिएटरची गरज नाही आहे, वेब सिरीजचा नंबर्स आमचे सगळ्यात जास्त नंबर्स हे अर्थातच मराठवाड्यामधनं आम्हाला आले, कारण मानवतचं कनेक्शन असेल कदाचित. पण ऑडियन्स तर आहे, ऑडियन्स ते सगळं बघतोय. मग त्यांना आपण ते खाद्य पुरवत का नाही होत? आपण त्यांना थिएटर्स का देत नाही होत? कित्येक वेळा लोक, हे प्रॅक्टिकल नाही ना, कित्येक वेळा की माझ्या गावापासून 16 किलोमीटरवरती 15 किलोमीटरवर जर का थिएटर असेल तर एवढा एसटीचा प्रवास करून मग जाऊन तो सिनेमा बघायचा, ही खूप मोठा टास्क आहे. पण मग याच उद्देशाने मकरन अनासपूर यांची एकदा बोलत होतो, तर त्यांनी मला सांगितलं होतं की सगळीकडे ना नाटकाची थिएटर्स असतात, गव्हर्नमेंटनी बांधलेले जे थिएटर्स असतात, तिथे जेव्हा मुंबईवरनं एखादं नाटक येतं तेव्हाच प्रयोग होतो. इतर वेळेस ते थिएटर बंदच आहे. तर मग तिथे सिनेमांचं स्क्रीनिंग करण्याचा एक हे करू शकतो का आपण प्रयत्न गव्हर्नमेंटच्या ह्याने? सो अशा प्रकारे ह्या सगळ्या ऑडियन्सला आपण हे सगळं पुरवणं, याच्यासाठी काहीतरी एकत्रितपणे प्रयत्न करणं गरजेचं. जसं हे प्लॅटफॉर्म म्हणजे AIFF चालू आहे, तसं अजून सगळ्या रिजन्समध्ये सिनेमा कसा पोहोचवता येईल, कारण ऑडियन्स नक्की आहे, त्यांच्यापर्यंत थिएटर्स नाही एवढंच. याच्यामध्ये मला एक पॉईंट ऍड करावासा वाटतो इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट स्ट्रॅटेजी. जेव्हा जेव्हा तुम्ही वर्नाक्युलर किंवा अमुक एका भागातला हे गोष्ट सांगता, म्हणजे आत्ता दशावतार असेल किंवा कुठला नाळ काही वर्ष आधी आला होता, तर त्या भागातनं जेव्हा तो सिनेमा येतो ना, हे आम्हाला मानवतच्या वेळेला खूप जाणवलं होतं की यूट्यूबवरती कमेंट्स याच्यात, हो हे आमच्या भागात घडलंय, तिथून आम्ही येतो, किंवा या जेव्हा कमेंट्स येतात ना, तर तेव्हा रिअलाइज झालं की अरे तुम्ही अजून रिजनल, अजून काय म्हणायचं, अजून आतमध्ये जेव्हा महाराष्ट्रात शिरून त्यांच्या गोष्टी सांगतात तेव्हा तुम्हाला रिस्पॉन्स जास्त येतो. आय मीन मला तेच वाटतं की तुम्ही म्हणजे जसं माझी फिल्म ज्या भागातली आहे, जेव्हा ती तिकडे गेली बरेच लोक बघायला गेले, आणि तुम्ही जसं हे म्हणतात की तुम्ही जी ॲक्च्युली लोकांची जर गोष्ट तेवढीच ऑनेस्टली आणि इंटरेस्टिंगली जर सांगितली तर लोक येतात बघायला. म्हणजे आमच्या फिल्ममध्ये हे झालं की आम्हाला प्रमोशन बरं चांगलं करतं, कारण आमच्याकडे तेवढे पैसेच नव्हते. पण आता जेव्हा लोकांना कळालंय महाराष्ट्रातल्या म्हणजे पूर्ण इंडियामधूनच आम्हाला इतके आता रिस्पॉन्सेस येत आहेत, लोकांचे हे मेसेज की आम्हाला बघायचं आता कसा बघायला मिळणार आहे, किंवा काही काही शहरांमधून आम्हाला प्रायव्हेट फिल्म स्क्रीनिंग करण्याचे पण रिक्वेस्ट येत आहेत. सो आम्ही म्हणजे आहे की जर तुम्ही खरंच काहीतरी चांगलं बनवलं ना, तर ते तुम्हाला प्रेक्षक सगळीकडे सापडतं. आणि दुसरी गोष्ट की त्यांच्यापर्यंत येणं पण खूप महत्त्वाचं असतं. जर ते आलं तर लोक बघायला येतात. बरोबर. आपल्याजवळ वेळ कमी आहे. ऑडियन्समधून जर कुणाला प्रश्न विचारायचा तर 1-2 प्रश्न आपण घेऊया, आणि त्यानंतर शेवटचा एक प्रश्न आपण असा घेऊया की फिल्म कशी पिच करायची, तेवढा एक त्यांच्याकडनं आपण गायडन्स घेऊ आणि मग आपण क्लोज करू. तर एनीवन, येस, फक्त कीप इट व्हेरी शॉर्ट. माईक. हॅलो दादा, मला तुला प्रश्न विचारायचा आहे की आपल्याकडे जनरली 2 पद्धतीचे सिनेमा बनतात, इंडिपेंडंट आणि हे प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक, की ज्यामध्ये हिरोइझमच्या बेस्ड फिल्म्स बनतात. आणि दुसरं आहे की जेव्हा तुमच्याकडे फंड्स नसतो त्यावेळेला तुम्ही असे ॲक्टर्स कास्ट करतात की जे ॲक्टर चांगले आहेत, ते वेळ देऊ शकतात आणि ते आपल्या फिल्मसाठी म्हणजे हे आहे. आता तुम्ही मगाशी म्हणालात की असे तुम्हाला इंडिपेंडंट प्रोड्युसर वगैरे मिळाले तुम्हाला,
तुम्ही त्यांना हे केलं. तुम्हाला मोठा बॅनर मिळाला असता, मोठे पैसे लावणारे लोक मिळाले असते, तर तुम्ही हे जे आता कास्ट केलेले भूषण आणि तर यांना चेंज केलं असतं का? किंवा याच्यात जर तुम्हाला मोठा प्रोड्युसर आला असता, तो म्हणतो की चल मी 5 करोड लावतो, मला याच्यामध्ये स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी पाहिजे, तर हे केलं असतं का तुम्ही? नाही. Thank you. कारण महत्वाची गोष्ट ऍक्च्युली आधी दुसरे 2 ऍक्टर झाले होते सिलेक्ट, मी नावं नाही घेणार. त्या दोघांनाही आम्ही नंतर नाही म्हटलं, कारण जी फिल्म मला माझ्या डोक्यात दिसत होती, जे रिअलिझम दिसत होतं, ते तिथे त्यांच्यामधून येत नव्हतं आणि फायनली ते आम्ही चेंज केलं. कारण मला वाटतं ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि जर त्या जे आधी पाहिलेले नाही आहेत पण त्यांनी जर ते तुम्हाला दिलं तर त्याच्यानेच एक फिल्म चांगली बनते, नावांनी नाही होत काही. सो नाही. हाय, माझा प्रश्न तन्मयला आहे. इथे डिरेक्टर्स बसलेले आहेत आणि एक प्रोड्युसर बसलेली आहे. त्याला क्रिएटिव्ह प्रोड्युसर हे पोस्ट आहे ॲक्च्युली, तर क्रिएटिव्ह हे नावातच आहे. सो मला असं विचारायचं आहे की इफ यू कॅन एक्सप्लेन ऑडियन्स फ्रॉम पिच टू फ्रॉम स्क्रिप्ट टू स्क्रीन, हा स्ट्रगल आहे ना डिरेक्टर्सला खूप लोकांना माहिती असतो, पण ॲज अ प्रोड्युसर ती गोष्ट ॲक्च्युली ऑडियन्सपर्यंत पोहोचवणं हा जो स्ट्रगल अँड माइलस्टोन्स हे जर ऑडियन्सला समजू शकलं. नाही, ॲक्च्युली प्रोड्युसर म्हणलं ना की तो पैसे उभे करतो किंवा त्याला फक्त पैसेचीच इन्व्हेस्टमेंट त्याची असते असा एक गैरसमज आहे. पण त्या प्रोड्युसरला विजन असणं खूप गरजेचं आहे, त्याला क्रिएटिव्ह विजन असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे जेव्हा जेव्हा मोठे प्लॅटफॉर्म्स काय म्हणायचं येतात त्यांच्याबरोबर हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर्स खूप काम करतात. तर ती एक ना सांगड घालावी लागते की ओके, एक मोठं बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन काय म्हणायचं, एखादा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी एखाद्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत त्या माध्यमामध्ये, आणि आशिषकडे किंवा रोहनकडे एखादी गोष्ट आहे, तर या 2 गोष्टींची सांगड, ते पैसे आणि क्रिएटिव्हिटी याची सांगड घालणं खूप गरजेचं आहे. आणि तो रोल खरं तर क्रिएटिव्ह प्रोड्युसरचा आहे. तर हे त्याच्या रिलीजपर्यंत, म्हणजे एक ती गोष्ट एक मिळाली तर तेव्हापासनं त्याचं चित्रीकरण करणं, त्याचा ओके बजेटवरती काही निगोसिएशन्स असतात की नाही, आशिष म्हणला की मला ही गोष्ट पाहिजेच आहे, तर ती का पाहिजे हे त्या प्लॅटफॉर्मला किंवा कोणालाही जे पैसे इन्व्हेस्ट करतात त्यांना समजून सांगणं की हे का गरजेचं आहे आजच्या घडीला, हे पण एक वन ऑफ द जॉब हा आहे क्रिएटिव्ह प्रोड्युसरचा. आणि हे ॲक्च्युली खूप कमी लोक आहेत हे जे काम करतायत. हे टेलिव्हिजनमध्ये खूप तुम्हाला बघायला मिळतील, EPs काम करतात, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स काम करतात, पण आपल्याकडे मराठीमध्ये एक तर स्टुडिओज मोजके आहेत, दोनच आहेत. तर त्याच्यामुळे हा रोल खूपच निश आहे असं मला वाटतंय आत्ताच्या घडीला तरी. ओके, ते मला वाटतं मी उद्या बोलेन, कारण आता बरेच जण Yeah. त्यांनी फिल्म बघितलेली नाही आणि उद्या जरूर बघा. तर मराठी आता वेळ झालेली आहे, आपण उद्या त्यांच्याशी पर्सनली बोलूया. मराठी चित्रपटांचा बदलता चेहरा आणि त्याचे अत्यंत 2 आश्वासक दिग्दर्शक आपल्या सोबत होते, रोहन आणि आशिष. आणि तितक्याच आश्वासक, कारण दिग्दर्शनाच्या मागे, क्रिएटिव्हिटीच्या मागे पैसा लागतो. सो वी हॅव तन्मय विथ अस ऑल्सो. त्यामुळे आपण अपेक्षा करूया की आपले दिग्दर्शक महाग होत जाऊ आणि आपण जास्तीत जास्त आपले लोक गेले पाहिजे, चांगला कंटेंट तयार झाला पाहिजे आणि आपला मराठी सिनेमा 7 समुद्र पर जातोच आहे, आणखी गेला पाहिजे, गल्ले सुद्धा भरले गेले पाहिजे. तर ह्या आशादायी नोटवर आपण आजची चर्चा थांबवूया. मी आशिष, तन्मय आणि रोहन तुमचे खूप आभार मानते. तुम्ही इथे आला, आम्हाला वेळ दिला आणि परत येत राहा. थँक्यू.